नमस्कार, कल्पना किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। मी आज तुम्हाला भेंडी फ्राय दाखवणार आहे। ही भेंडी बाजारातून ताजी ताजी अशी कवळी कवळी भेंडी आणायची। आता ही अशा कवळ्या भेंड्या घ्यायच्या बघा, स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत, पुसून घेतलेल्या आहेत, एकदम कोरड्या करून घ्यायच्या। आणि ह्या भेंड्यांना फ्राय केलेल्या भेंड्या लहान मुलं मोठ्या माणसं तोंडी लावायला एवढी चटपटीत भेंडी लागती ना, एकदम एक नंबर। आणि तुम्हाला एक सिक्रेट वस्तू सांगणार आहे, ती लास्टला मी तुम्हाला सांगणार आहे। त्याच्यामुळे भेंडी किती चटपटीत आणि तोंडाची चव वाढवण्यासाठी एकदम छानपैकी एक वस्तू आहे, ती लास्टला मी तुम्हाला दाखवणार आहे भेंडी फ्राय करून झाल्यानंतर। तर आता ही सर्वप्रथम स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे। हे बघा, हे सर्वप्रथम हे असे कटिंग करून घ्यायचं। हे बघा, अशा कवळ्या कवळ्याच अशा भेंड्या आणायच्या। मोठ्या असल्या तरी काय हरकत नाही, पण हे करायचं, कवळ्याच घ्यायच्या। ही भेंडी याचे असे भाग करून घ्यायचे, जेणेकरून तुमचे जेवढे बारीक पातळ काप होतील एका भेंडीचे, तुम्ही असे हे बघा, हे असे काप करून घ्यायचे। हे बघा किती बारीक असे काप करून घ्यायचे। तुम्हाला जर नको असले तर ह्या आतल्या या बियाच्या दांड्या काढायच्या, बिया पण काढायच्या, हे साईडला काढून घ्यायच्या। हे बघा असे बारीक, हे छोट्या भेंड्या आहेत तरी सुद्धा मी असे 3 काप करून घ्यायचे। जेवढे तुम्ही पातळ काप कराल तेवढी भेंडी तुमची कुरकुरीत होणार फ्राय। हे बघा, ह्या अशा सगळ्या भेंड्या कटिंग करून घ्यायच्या। ह्याच्यातली नको असली तर बी काढून घ्यायची। हे बघा, असे एकदम बारीक अशा कटिंग करून सर्व भेंड्या घ्यायच्या। ह्या बघा, आता अशा सर्व भेंड्या कापून घ्यायच्या। आता भेंडी फ्राय करण्यासाठी मी इथं साहित्य घेतलंय बघा। चिमटभर हळद घेतली, 1 चमचा लाल तिखट घेतलंय, गरम मसाला, धना पावडर, जिरा पावडर, थोडासा चिमटभर हिंग आणि तांदळाचे 1-2 चमचे तांदळाचं पीठ, चण्याचं पीठ 2 चमचे आणि हा लिंबू। आणि आता ही बघा, या पद्धतीने मी भेंडी सर्व कटिंग करून घेतलेली आहे। आता सर्वप्रथम ना आपण हा सगळा मसाला आहे ना, हा मसाला सगळा मिक्स करायचा ह्याच्यामध्ये। हे सगळा मिक्स, आणि मीठ आता टाकायचं नाही। मीठ टाकलं ना भेंडीला पाणी सुटतं, म्हणून मीठ हे नंतरच फ्राय करायच्या टायमालाच मीठ हे करायचं, घालायचं आणि लगेच फ्राय करायला टाकायचं। आता हा मसाला मी सगळा याच्यामध्ये मिक्स करून घेते। हे बघा असा। आता हा मसाला ना चांगला चोळून घ्यायचा। तुमच्याकडे ना आमचूर पावडर असली तरी चालेल, टाकली तरी, नाहीतर लिंबू हा असा पिळून घ्यायचा। लिंबूमुळे ओलापणा येतो। आंबट गोड असं हे बघा, हे असं मिक्स करून घ्यायचं। आता सगळा मसाला बघा, लिंबूचा रस पिळला ना, त्याच्यामुळे सगळं भेंडी बघा ओलसर अशी झाली। आता ह्याच्यामध्ये पीठ जरा थोडं थोडं टाकून घ्यायचं। तांदळाचं पीठ टाकून घेतलं 2 चमचे। आता चण्याचं पीठ, हे पण आता चांगलं हाताने मिक्स करून घ्यायचं।
बघा कसा मसाला लागलाय बघा ह्याला आता छानपैकी. आता तळायच्या टायमालाच ना थोड्या थोड्या अशा भेंड्या साईडला घ्यायचा, मीठ टाकायचं, पटकशात टाकून द्यायचं. नंतरचं बॅटर टाकतोय ना त्यावेळी थोडं मीठ टाकायचं, जरा पाण्याचा असा जरा शिंतोडा हे करायचा, पाणी सुटतं म्हणून मीठ टाकायचं नाही अगोदर, तळायच्या टायमालाच मीठ टाकायचं. हे बघा आता ह्याच्यामध्ये थोड्या मी भेंड्या काढून घेते. दोन ह्याच्यामध्ये मी फ्राय करून घेणार आहे ना. थोडंसं आता मीठ टाकून घेतलेलं आहे. आता फक्त हे बघा एवढंच किंचित पाणी ओतायचं बघा, नॉर्मल एखादा चमच. हा मसाला लागण्यासाठी. आणि लगच्या लगेच हे आता फ्राय करायला हे करून घ्यायचं, सोडून द्यायचं तेलामध्ये. आता आपलं तेल तापलं हे कसं समजायचं, असं एक टाकून घ्यायचं, बघायचं आपलं तेल गरम झालंय की नाही हे आपल्याला समजून येतं. तेल आपलं चांगलं कडक झालेलं आहे. हे बघा आता तेल माझं गरम झालेलं आहे. आता हे आता सोडून द्यायचं. एकदम त्यावर आता असं एकदा तेल ना चांगलं खळखळून उकळी काढून घ्यायचं तेलाला. तेल जर आपलं कच्चं राहिलं आणि भेंडी सोडली तर एकदम भेंडी नरम पडते. चांगलं असं मिक्स हलवून हलवून असं झाऱ्याच्या साह्याने एकदम कुरकुरीत करून घ्यायचं. हे खूप छान लागते बघा, भेंडी फ्राय केलेली अशी कुरकुरीत एकदम छान. तुम्ही पॅक बंद ह्याच्यामध्ये जरी पॅक करून ठेवलं तरी ते एकदम कुरकुरीत तशा राहतात. तुम्ही तांदळाचं पीठ तुमच्याजवळ नसलं, कॉर्नफ्लॉवरचं पीठ जरी वापरलं तरी चालतं. चण्याचं पीठ, कॉर्नफ्लॉवरचं पीठ. तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसलं तर ते पीठ वापरा, कॉर्नफ्लॉवरचं पीठ नसलं तर तांदळाचं पीठ वापरा. आता आपली भेंडी बघा फ्राय झालेली आहे. आता आपण काढून घेऊ. पूर्ण तेल असं गाळून घ्यायचं आणि असं टिश्यू पेपरवर ठेवून द्यायचं. बघा किती क्रिस्पी झालेले आहे. आता याच पद्धतीनं दुसरं पण हे टाकून, आता दुसरं पण हे असं टाकून घेऊ याच्यामध्ये. आपली ही रेसिपी ना झटकीपट बनणारी रेसिपी आहे, साधी सोपी. फ्राय मात्र एकदम व्यवस्थित केलं पाहिजे, कच्चापणा राहिला नाही पाहिजे.
आणि तुम्हाला जर भेंडी फ्राय माझी रेसिपी जर आवडली असेल, लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये मला सांगा आणि बेल बटन दाबायला विसरू नका. आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि हा माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. चला तर मग आता हे पण आपली तळून झालेले आहे. आपण असं हे काढून घेऊ. मला एक वस्तू टाकणार आहे म्हणून सांगत होतो ना, त्याच्यामुळे चव एकदम छान चव वाढते. तीच आता हे बघा चाट मसाला. तो चाट मसाला टाकला ना ह्याच्यावर एकदम छानपैकी चविष्ट अशी आपली भेंडी लागते फ्राय. खायच्या टायमाला आता हे सगळं मिक्स करायचं आणि खायला घ्यायचं. आणि ही भेंडी बघा किती क्रिस्पी झालेली आहे. तुम्हाला एक मी मोडून दाखवते. हे बघा कसं कुरकुरीत एकदम भेंडी झालेली आहे. तुम्हाला अजून तोडून दाखवते. हे बघा हिरवापणा भेंडीचा गेलाय काय बघा, पण कशी भेंडी कशी हिरवीगार आहे आणि मसाला कसा छान लागलाय बघा. किती क्रिस्पी झाली आहे बघा. एक हातानं अशी काट 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 खाल्लं तरी कुरकुर आवाज येतोय बघा.